ब्रॉट टू यू बाय विगार्ड। जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक। तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्या 2 टप्प्यात फारसा उत्साह मतदारांचा दिसला नाही, त्यामुळे यावेळेस मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे थीम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे। सातारा जिल्ह्यातील या मतदान केंद्रावर आहे आणि बांबूचं थीम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आकर्षक सजावट मतदार जेव्हा मतदान करायला या ठिकाणी येईल तेव्हा त्यांना वाटेल की कुठल्या तरी फंक्शनमध्ये मी आलेले आहे, कुठल्या तरी कार्यक्रमात आम्ही आलेलो आहोत। अशा प्रकारचं थीम या ठिकाणी बांबूचं थीम देण्यात आलेलं आहे। ग्रामीण अस्सल संस्कृती सूप आपण या ठिकाणी बघू शकतो, ही टोपली या ठिकाणी बघू शकतो। अशा प्रकारे हे ग्रामीण बांबूचं थीम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूणच बांबू लागवडीला, कारण की शेतकऱ्यांचं अल्टरनेटिव्ह पीक म्हणून बांबूकडे बघितलं जातं, त्यामुळे बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावं। त्यासोबतच मतदार जेव्हा या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी येईल तेव्हा त्यांना आकर्षक वाटावं, कुठलं तरी फेस्टिवल आहे असं वाटावं म्हणून बांबूचं थीम जे आहे ते देण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत झेडपीच्या CEO यास्नी नागराजन मॅडम आहेत। मॅम, एक अलग अंदाज अलगपन यहाँ दिख रहा है। तो पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण असं जवळपास 100 नवीन ऐसे मॉडल पोलिंग स्टेशन केलेलं आहे। तो ये जो है आप अभी हम नगर परिषद शाला सातारामध्ये आहात, तो याच्यामध्ये असं बॅम्बूच्या थीममधून ये तयार केलेलं आहे, जिससे आपका बॅम्बूचा जो पीक आहे त्याचा पण प्रोत्साहन भेटतील आणि या बॅम्बू जो पीक है इससे आपका शेतकरीला पण आणि कास्तकारला पण आणि आर्टिसंस को भी सबको इससे भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार ये होता है, फ़ायदा होता है, तो वी आर प्रोमोटिंग बॅम्बू ईयर। पहिल्या 2 टप्प्यामध्ये वोटिंग पर्सेंटेज फारसं नव्हतं, यावेळेस वाढावं म्हणून इलेक्शन कमिशनकडनं प्रयत्न सुरू आहे, त्याचा भाग वोटिंगचा पर्सेंटेज वाढण्यासाठी बरेच कार्यक्रम घेतलेला आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास मागच्या 3-4 महिन्यापासून बरेच कार्यक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपका प्रत्येक गावामध्ये चुनाव, एक ग्रामपंचायत चुनाव ग्रामपंचायत आयोजित केलेला होता। 25,000 विद्यार्थ्यांनी चुनाव पाठशालामध्ये ये भाग घेतला होता आणि बरेच असं नुक्कड नाटक रॅली असाचं आयोजन केलेलं आहे। आणि लास्ट जो ये शेवटचा जो 3-4 दिवस आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना असं प्रोत्साहन व्हायचं आहे, याच्यासाठी आपण लास्ट 4 दिवसापासून असे गृह भेटचा कार्यक्रम राबवत आहोत। तो प्रत्येक जिल्हा परिषदमार्फत आणि पूर्ण जिल्हा प्रशासनमार्फत 2000 टीमच्या गठन केले होते आणि हाच 2000 टीमनी जवळपास लास्ट 2 दिवसामध्ये 2 लाख कुटुंबच्या गृह भेट केलेला आहे आणि त्यांना प्रोत्साहन केलेलं आहे। आणि ये कोशिश जो आहे उद्या पण चालू राहील आणि पूर्ण दिवस आज पण चालू आहे। मॅडम, इथे आल्यानंतर बांबूचं रोप दिलं जाणार आहे प्रोत्साहन म्हणून, काय कन्सेप्ट आहे? हो, तो जसं की सर्वांना माहीत आहे की बॅम्बू एक कम पाणीमध्ये होणार आणि लो मेंटेनन्स क्रॉप आहे। तर याचं प्रोत्साहन करण्यासाठी इथे जे काही पण येणारे मतदार आहे त्यांना सर्वांना एक बॅम्बूचा रोप देण्याचं नियोजन उद्या केलेलं आहे। नक्कीच एक बांबू थीम असलेलं राजमाता जिजाऊ नगर परिषदेची शाळा आहे। मतदान केंद्र जवळपास 3000 मतदार या ठिकाणी मतदानाला येणार। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार आणि प्रत्येकाला एक रोपटं जे आहे ते बांबूचं दिलं जाणार आहे। साताऱ्याचा काही भाग दुष्काळी पट्टा आहे, कमी पाण्यात येणारं हे पीक, त्यामुळे एक अल्टरनेटिव्ह क्रॉप सिस्टमसुद्धा। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लोक इथे आल्यावर बोरचं वाटू नये, एक आकर्षक सजावट वाटावी आणि एक मतदार येऊन गेल्यावर दुसऱ्याला त्यांनी सांगावं की बाबा एक कलरफुल आहे आणि जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल, हाच प्रयत्न आहे। आणि यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातले काही मॉडेल थीम मतदान केंद्र जे आहे ते अशाच धर्तीवर सजलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, सातारा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।